नमस्कार मैत्रिणींनो. आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे आणि आपण साड्या घेतो पण त्यावर ब्लाऊज शिवताना कशा प्रकारची ब्लाऊजसाठी डिझाईन चूज करावी हे तुमच्या लक्षात जर येत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फर्स्ट जे ब्लाऊज आहे ते म्हणजे की हे पिंक कलरचं असं ब्लाऊज आहे आणि त्यावर मी असा त्या साडीमध्ये जे काठ आहेत ते काठ मी ॲक्च्युअल तशाला तसे ठेवलेले आहेत आणि छोटासा पफ असा ॲड केलेला आहे स्लीव्जला आणि गोल्डन कलरची अशी एक पायपिंग आहे आणि बॅकनं मी असं केलेलं आहे आणि हे सगळे प्रिन्सेस कट ब्लाउजेस आहेत. कसं आहे ना, जेव्हा तुम्ही साडी घालता, साडी किती किमतीची आहे यावर काही नाही आहे. तुम्ही जर ब्लाऊज जर परफेक्ट असेल तुमचा तर अतिशय छान तुमच्यामध्ये लुक क्रिएट होतो आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो. सेकंड जे आहे तो म्हणजे की मी हॉल्टर नेक असा चूज केलेला आहे. याच्यासाठी समोरचा नेक असा केलेला आहे आणि मागच्या साईडनं मी पूर्ण बंद केलेला आहे. मरून कलरचा अतिशय ब्रोकेट असा आणि फुल स्लीव्स ठेवलेले आहेत आणि छोटेसे असे बटन्स ॲड केलेले आहेत त्याला, त्यामुळे अतिशय सुंदर असा लुक यावर पण येतो आहे. आणि थर्ड जे आहे तो म्हणजे की हा टिश्यू ब्लाऊज आहे, म्हणजे टिश्यू साडीवरचा ब्लाऊज आहे. त्यावर मी एक सिम्पल, कारण ऑलरेडी ती साडी टिश्यू आहे, मला जास्त काही करायचं नव्हतं. अशी गोल्डन कलरची याला पण पायपिंग केलेली आहे आणि छोटासा याला पण असा पफ ॲड केलेला आहे. साडीमध्ये जे काठ आहेत ते मी सेम ॲज इट इज अशाला असे हे इथं ठेवलेले आहेत आणि बॅकला बॅकचं पण मी असंच केलेलं आहे. जसं समोरचा नेक आहे ॲज इट इज बॅकला पण आहे, त्यामुळे अतिशय सुंदर असं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब